नमस्ते, वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. बँक निफ्टी आणि निफ्टी डेली अनालिसिसच्या लेवल आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. काल सुद्धा आपण लेवल दिल्या होत्या, एकदम परफेक्टली लेवल तिथं वर्क झाल्या. आपण डेली 3 ते 4 लेवल मध्ये काम करत असतो. सप्लाय झोन, डिमांड झोन, रिजेक्शन लेवल आणि बाउन्स लेवल ह्या परफेक्टली सेटअप मध्ये आपण काम करत असतो आणि परफेक्टली लेवल तिथं वर्क होतात. तिथून पाठीमागची जर एक महिनाभर पाहिलं आपण, तर एक महिनाभर झालेली आपण पूर्णपणे लेवल निफ्टी आणि बँक निफ्टीच्या आपल्या चॅनलवरती अपलोड करतोय. तर परफेक्टली लेवल तिथं वर्क होत आहे. ओके, एवढे कॅल्क्युलेटिव्ह लेवल कसं काय वर्क होत आहे, तर त्याच्या मागे एक सिंपल फंड आहे. ओके, तुम्हाला जर समजा लक्षात घ्यायचं असेल तर इगल कम्युनिटी जॉईन करा. इगल कम्युनिटी जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलाय, त्याच्यावरती मेसेज करा किंवा त्याच्यामध्ये एक अकाउंट ओपनिंगची लिंक दिली, त्याच्यावरती जाऊन सिंपल ॲपस्टॉकचं अकाउंट ओपन करा आणि त्याच्यामध्ये ट्रेड झाल्याच्या नंतर दिलेल्या नंबरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आपण लिंक दिली, त्याच्या थ्रू जाऊन तुम्ही तिथे एक ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये बऱ्याच बेसिक गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतील किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथं शिकायला मिळतील. तुम्ही जर याच्यामध्ये जर पाहिलं बँक निफ्टीमध्ये, जसं काल आपण ठरवलं होतं की हा सपोर्ट ब्रेक झाल्यावर मार्केट डाऊनफॉल देऊ शकतं, तर आपण जी लेवल घेतली होती परफेक्टली त्या लेवल पर्यंत मार्केटमध्ये एक रिजेक्शन आपल्याला चांगलं बघायला मिळालं. जवळजवळ 400 पॉईंटच्या आसपास आपल्याला डाऊन साईडची रॅली बघायला मिळाली. त्याच्यानंतर निफ्टीचा जर आपण चार्ट घेतला तर ह्याच्यामध्ये सिंपल पाहिलं तर काल जे आपण प्रेडिक्ट केलं होतं की सपोज इथं जर सपोर्ट ब्रेक झाला तर आपला व्ह्यू काय असू शकतो, तर मार्केटमध्ये बेरिश व्ह्यू असू शकतो. बरोबर, जसं बँक निफ्टीमध्ये पण पाहतोय आपण. कालचा व्हिडिओ तुम्ही क्लिअरली जाऊन पाहू शकता. आपण इथं कुठेही बाउन्सचा अपेक्षा ठेवली नव्हती, तर आपण काय केलं होतं की सपोर्ट ब्रेक झाला तर ब्रेकडाऊनच्या सेटअप नुसार, म्हणजे जो आपला सेटअप तिथं वर्क होणार आहे त्या सेटअप नुसार आपण तिथं काम करणार होतो आणि परफेक्टली तो सेटअप तिथं वर्क झालेला बघायला मिळाला. परफेक्टली त्याच्यामध्ये 400-500 पॉईंटची रॅली मिळाली. निफ्टीमध्ये सुद्धा काल आपण त्या व्हिडिओमध्ये जसं आपण काल अनालिसिस केलं सेम त्या पद्धतीनं जे आपण घेतलं होतं परफेक्टली त्या लेवलमध्ये आपल्याला काम बघायला मिळालं. निफ्टीमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग मूव्ह आपल्याला चांगला बघायला मिळाला. जवळजवळ 150 ते 200 पॉईंटच्या आसपास आपल्याला निफ्टीमध्ये डाऊनफॉल बघायला मिळाला आणि घेतलेल्या लेवलवर परफेक्टली आपल्याला बाउन्स तिथं शार्प बघायला मिळाला. तुम्हाला सुद्धा जर असं काम करायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आपण ह्याची पूर्ण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली होती. ओके, टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. ओके, आता उद्यासाठी जे आपल्याला महत्वाच्या काय लेवल असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. आता उद्या सगळ्यात महत्वाचे आपल्याला काय लेवल असणार आहेत, उद्या जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये सिंपल आपण 4 लेवलवरती काम करतो. बरोबर, सप्लाय झोन, डिमांड झोन आणि रिजेक्शन लेवल आणि बाउन्स लेवल. आता उद्या जे आपण काम करणार आहोत सगळ्यात महत्वाचं, जर सपोज आपल्याला 52,175 ची जर लेवल ब्रेक बघायला मिळाली तर आपण डाऊन साईडला इथं सिनेरिओ ठेवू शकतो. आणि जर सपोज 52,561 ही जर लेवल ब्रेक झाली तर मार्केटमध्ये आणखी एक स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला उद्या बघायला मिळू शकते. इथून जर समजा सपोर्ट हा ब्रेक झाला तर 300-400 पॉईंटची आणखी एक डाऊन साईडची आपल्याला रॅली बघायला मिळू शकते. आता अप साईडला जर आपल्याला प्लॅन करायचंय तर आपण कधी प्लॅन करणार आहे, तर क्लिअरली ते पण 53,145 ची जर लेवल इथं ब्रेक झाली तर अपसाईडचे 400-500 पॉईंटची आपल्याला रॅली स्ट्रॉंगपणे बघायला मिळू शकते. आता सपोज जर इथं बिटवीन रेंज मध्ये जर आपल्याला ट्रेड मिळाला तर आपण काय करणार, परफेक्टली तिथं आपल्या सेटअपचा वेट करणार. आपला जर सेटअप तिथं वर्क झाला तर आपण बोथ साईडला तिथं काम करणार आहोत. जसं आपला सेटअप वर्क होईल त्या लेवलला आपण काम करणार आहोत. पण मेजर रॅली जर आपल्याला पाहिजे असेल तर 53,143 आणि 52,715 ह्या रेंजला जर कुठल्या बाजूला जर सपोज ब्रेक झाला, म्हणजे ब्रेकआउट जरी वरच्या बाजूला झाला किंवा ब्रेकडाऊन झाला तर त्या बाजूला आपण सिनेरिओ ठेवून आपण काम करणार आहोत. जर सपोज बिटवीन लेवलला जर आपल्याला इथे काम मिळालं तर ह्या लेवलला ह्या बिटवीन रेंज मध्ये जर आपल्याला एखादा ट्रेड मिळाला तर इथं आपण बोथ साईडला काम करणार आहोत. जसंही आपला सेटअप वर्क होईल त्या दिशेने आपण काम करण्याचा उद्या प्रयत्न करणार आहोत बँक निफ्टीमध्ये. आता निफ्टीमध्ये आपण काय करणार आहे, सिंपल ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला इथं सप्लाय झोन बघायला मिळतो 24,483 आणि डिमांड झोन पाहिला तर 24,196 रुपयाला बघायला मिळतोय. आता सिंपल याच्यामध्ये पण सिनेरिओ आपला सेम असणार आहे. जर सपोज सप्लाय झोन जर वरच्या बाजूला जर आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला तर त्याच्यामध्ये 150 ते 200 पॉईंटच्या अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते. आणि सपोज जर समजा हा डिमांड झोन इथं जर ब्रेक झाला तर साधारणतः 150-200 पॉईंटची निफ्टीमध्ये आणखी डाऊन रॅली बघायला मिळू शकते. पण जर समजा बिटवीन रेंज मध्ये इथल्या जर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर आपण मॉर्निंगला त्याचे आपण अपडेट घेणार आहोत, कारण की ह्यात थोडंसं कन्फ्युजन लेवल आहे. इथं जसं आपला सेटअप वर्क होईल त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. पण मेजरली आपला ट्रेड कुठं प्लॅन करणार आहोत आपण 24,483 आणि 24,196. बरोबर, परफेक्टली ह्या लेवलवरती आपण उद्या काम करणार आहोत. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.